नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा अशा नेहमीच्या साहित्यातून वेगळा असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता। आता पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलं। पोहे सॉफ्ट झालेत, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। इथे सुद्धा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। जेवढे पोहे घेतले होते तेवढाच आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। यानंतर इथे मी 1 कप पाणी घेतलं। सगळं 1 कप पाणी यामध्ये घातलं। हे आता मिक्स करूया। तुमच्याकडे जर दही नसेल, ताक असेल तर इथे तुम्ही 1.5 कप ताक घातलं तरी चालेल। आता हे आपण झाकून असंच 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत नाश्त्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार करूया। तर इथे मी चटणीसाठी साहित्य घेतलंय। तर यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, यानंतर थोडंसं आलं, चिंच घेतले, चवीप्रमाणे मीठ घेतलंय, 1 चमचा शेंगदाणे घेतलेत, भाजलेले आहेत हे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। चटणी वाटून तयार आहे। आता आपण चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। चटणीमध्ये आंबटपणासाठी मी चिंच वापरली। तुम्ही लिंबाचा रस किंवा 1 चमचा दही सुद्धा वापरू शकता। इथे मी फोडणी तयार करते। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केले। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे, डाळीचा रंग किंचित बदलला की यामध्ये कढीपत्ता घातला आणि यानंतर गॅस बंद करून मी इथे 1 लाल मिरची घातली। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। फोडणीमुळे चटणी दिसायला सुद्धा छान दिसते आणि त्याचबरोबर चव सुद्धा वाढते चटणीची। चटणी तयार आहे। आता आपण इथे थोड्याशा भाज्या एकत्र करून घेऊया। इथे एक दुसरा बाउल घेतलाय, यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे, टोमॅटो घेतला बारीक चिरून, बारीक चिरलेला कांदा, याबरोबर तुम्ही किसलेलं गाजर सुद्धा घेऊ शकता, आणि बारीक चिरलेली इथे मी कोथिंबीर घातली आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे, भाज्यांपुरतं मिक्स करूया। आता आपण जे रवा पोहे इथे झाकून ठेवलं होतं हे पाहूया। तर इथे पोहे रवा सगळं छान सॉफ्ट झालंय आणि दह्यामध्ये भिजल्यामुळे खूप मस्त चव येते याला। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। वाटताना यामध्ये पाणी घालायचे गरजेपुरतं। त्याबरोबरच इथे मी 1 चमचा साखर सुद्धा घालते। साखरेमुळे रेसिपीला रंग छान यायला मदत होईल।
तर इथे पहा अर्धा कप पाणी घातलं. 2 बॅचेसमध्ये मी हे वाटणार आहे, तर प्रत्येक बॅचमध्ये अर्धा कप असं पाणी घातलं आणि हे असं वाटून घेतलं. पहा अगदी बारीक असं वाटलं आहे आणि याची अशी कन्सिस्टन्सी आहे, पाहू शकता. तर यापासून आज आपण उत्तप्पा बनवतोय. यामध्ये इथे चवीप्रमाणे मीठ घातलंय. तर पोहे, रवा यापासून आपण कांदा पोहे, उपमा नेहमीच बनवतो. कधीतरी ही रेसिपी तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे आपण इन्स्टंट उत्तप्पे बनवतोय, म्हणून यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालावा लागतो. जर तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे रात्री तयार करून सकाळी उत्तप्पे बनवले तरी याचे मस्त उत्तप्पे तयार होतील. रात्रभरामध्ये हे छान फर्मेंट होईल आणि तुम्हाला बेकिंग सोडा घालायची गरज पडणार नाही. यामध्ये बेकिंग सोडाऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. आता याचे आपण उत्तप्पे बनवूया. इथे तवा गरम करत ठेवला आहे. थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं तव्याला. तर अगदी कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे. आता यावरती पीठ घालायचे सेंटरला. भाज्या आपण ज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्यावरती पसरवायच्या आहेत. वरून इथे मी थोडंसं लाल तिखट पसरवते, फक्त दिसायला छान दिसावी रेसिपी म्हणून. थोडंसं तेल घालूया. नाही घातलं तरी चालेल. दोन ते 3 मिनटं याला पण मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ. तर वरच्या बाजूने उत्तप्पा ड्राय झाला आहे, उलटून घेऊया. खूप मस्त जाळी आली आहे. पाहू शकता उत्तप्प्याला किती मस्त रंग आलाय, अगदी खरपूस असा भाजला गेलाय. काढून घेऊया. एकानंतर एक झटपट तुमचे असे उत्तप्पे तयार होतात. अगदी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे. इन्स्टंट बनवण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे, पण तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे पीठ रात्रभर फर्मेंट करून त्यापासून असा उत्तप्पा तयार करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.